बालभारती इयत्ता 8वी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अनुक्रमणिकेमधील 4थी कविता नव्या युगाचे गाणे कवी वि.भा. नेमाडे यांची कविता पाहणार आहोत. कवी वि.भा. नेमाडे यांची नव्या युगाचे गाणे. कवीचा परिचय. कवी वि.भा. नेमाडे कवी, लेखक. त्यांचे विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते. आता आपण या कवितेचे गायन करूया. नव्या युगाचे गाणे. अनुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. हृदयांतरीच्या शांततेचा वनवाझनी विजला, हृदयांतरीच्या शांततेचा विनवाझनी विजला, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले. नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष हा पहा झळकतो. नवसूर्य हा पहा उगवतो, उत्कर्ष हा पहा झळकतो, संघर्ष हा पहा भरतो. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. नव्या युगाचे गाणे. कवी वि.भा. नेमाडे. सर्वप्रथम आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. कवी विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे युग निर्माण झाले आहे, निराशा झटकून आपण उत्कर्षाच्या मार्गावर पुढे चालत जाऊया, असा विश्वास कवींनी या कवितेत जनमानसाला दिला आहे. आता आपण कवितेच्या प्रस्तावनेकडे जाऊया. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. दिवसेंदिवस विज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे, उत्क्रांती होत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे
शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. प्रत्येक ज्ञानात, तंत्रज्ञानात बदल होत आहे. विज्ञान दिवसेंदिवस उत्क्रांती करत आहे आणि याच्यामुळे मानवी जीवनामधील दैन्य, दुरितपणा, गरिबी दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत. नवीन आशा जागृत होत आहेत. हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकामधून घेतलेली आहे. आता आपण कवितेच्या ओळीचा अभ्यास या ठिकाणी करूया. अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्दासे भव्य. कवी या ठिकाणी सांगतात, अनुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रगटत आहेत. अनुरेणू म्हणजे अतिशय सूक्ष्म कण, प्रगटणे म्हणजे निर्माण होणे, पुढती म्हणजे पुढे. जसजसं आपण पुढे चाललेलो आहोत तसं विज्ञान आपल्याला अजून या ठिकाणी नवीन काहीतरी देत आहे, सांगत आहे, शिकवत आहे. म्हणून कवी म्हणतात, जन हो चला चला पुढे चला, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. या विज्ञानाचे तेज आल्यामुळे, विज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरलेले आहे आणि या नवीन युगाची प्रभा, या नवीन युगाचा प्रकाश, प्रभा म्हणजे प्रकाश, आभा, तेज आपल्याला पाहायला मिळत आहे. विज्ञानाचं नवीन युग अवतरलं आहे, त्याची तेजस्वी प्रभा, प्रकाश सर्वत्र दिसती आहे. आणि कवी पुढे म्हणतात, शून्यामधून विश्व उभारू, जिद्द असे भव्य. शून्यातून विश्व उभारणे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नवीन जग निर्माण करणं. कवी या ठिकाणी सांगतात की आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणजे आपल्या विरुद्ध असणारी परिस्थिती, या परिस्थितीवर मात करून आपण शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हाला आलेली आहे. या विज्ञानामुळे, या तंत्रज्ञानामुळे, या सगळ्या नवीन शिक्षणाच्या पद्धतीमुळे, नवीन टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला आमच्यामध्ये प्रचंड हिंमत आली आहे. काय करायचं? आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. आम्ही प्रत्येक संकटावर, अडचणींवर मात करू शकतो. पुढे कवी म्हणतायत, हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झनी विजला, उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला. हृदयांतरीच्या म्हणजे मनातल्या, अशांतता म्हणजे अस्वस्थता, बेचैनी, वणवा म्हणजे मोठी आग, भडका, झनी म्हणजे लवकर, पटकन, उत्कर्ष म्हणजे भरभराट, मार्ग म्हणजे रस्ता, चेतना म्हणजे चैतन्य. कवी या ठिकाणी सांगतात की मनामध्ये खोलवर असलेली अस्वस्थता, अशांती, मोठी आग पटकन विझलेली आहे. अशांतीची, अस्वस्थतेची, कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे. आपल्या मनामध्ये असणारं जी अस्वस्थता आहे, अशांतता आहे, भीती आहे, दडपण आहे, ही भीती, ही दडपण या नवीन मार्गामुळं, या विज्ञानामुळं, या प्रगत जीवनामुळे आपल्याला सापडलेली आहे. आणि असा हा नवीन मार्ग आपल्याला निवडायचा आहे आणि त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात की आपल्या अंतरी, आपल्या मनामध्ये, अंतरी म्हणजे मन, स्फुरली म्हणजे स्फुरण पावली, निर्माण झाली, दुबळेपण म्हणजे दुर्बलता, नैराश्य म्हणजे निराशा, तेज म्हणजे प्रखर, प्रकाश, मानवता म्हणजे माणुसकी, ज्वाला म्हणजे आग, आगीचे लोळ, अमरत्व म्हणजे मरण नाही असा, चिरंजीव असणारा, गुंफूया म्हणजे जोडूया, एकात एक घालूया, माला म्हणजे हार. कवी या ठिकाणी सांगतात, नवी चेतना अंतरी स्फुरली आणि दुबळेपण गेले. नवचैतन्य मनामध्ये स्फुरल्यामुळे सगळी मनातली जी दुर्बलता आहे, दुबळेपण आहे, हे निघून गेलेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. निराशेची होळी जी आहे, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले, निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले जाते. जसं तुम्ही पाहिलं असेल, होळी या सणामध्ये
होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये वाईट विचार, वाईट गोष्टी त्या होळीमध्ये फेकून दिल्या जातात, जाळल्या जातात आणि पुन्हा एकदा हे वाईट सगळं जाऊन चांगलं व्हावं ही इच्छा अपेक्षा त्याच्यामध्ये असते. तसं कवी इथं सांगतात, निराशेची होळी करून, निगेटिव्ह विचारांची होळी करून नवीन विचार आपल्यामध्ये अवतरलेले आहेत. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. माणुसकीच्या मार्गावर आपल्या मनामध्ये असणारी द्वेष आहे, नस्वरतेच्या भावना आहेत, या थोड्याशा कुठेतरी जाळून टाकल्या पाहिजेत आणि जे शिल्लक राहील ते चिरंजीव असेल, अमर असेल आणि या अमरत्वाची फुलं गोळा करून एकत्र करून आपण ती एकात्मतेच्या माळेमध्ये त्या ठिकाणी तयार करूया. आपल्यातली निराशा दूर करूया आणि चांगल्या विचारांची माळा आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करूया. पुढे कवी म्हणतात, नको खिन्नता, नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. कवी या ठिकाणी सांगतात, कुठल्याही पद्धतीची खिन्नता म्हणजे उदासी वृत्ती, निराशा, नाराजगी, दीनता म्हणजे गरिबी, दैन्य, झळकतो म्हणजे जगमगाट होतो, संघर्ष म्हणजे लढाई, झुंज, संग्राम आणि बहरतो म्हणजे फुलतो. कवी या ठिकाणी सांगतात, आता कोणत्याही पद्धतीचा उदासपणा नको, नैराश्य नकोय, दीन दारिद्र्य त्या ठिकाणी आपल्याला मध्ये नकोय आणि या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवत आहे. म्हणजे आपली खिन्नता, आपली दीनता, दारिद्र्य, दैन्य हे सगळं आपल्याला घालवायचं आहे आणि उत्कर्षाचा, प्रगतीचा मार्ग आपल्याला निवडायचा आहे, जो दाही दिशामध्ये प्रकाश देत आहे, झळकत आहे. दैन्याच्या अंधाराला, या दीनतेच्या अंधाराला चिरणारा असा हा लढा आपल्या मनामध्ये आपल्याला फुलवायचा आहे, त्याचा संघर्ष आपल्याला करायचा आहे. आणि शेवटी कवी सांगतात, नसा नसामधून जोश उसळतो, नव आशा चित्ती, अनुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुढती. कवी या ठिकाणी सांगतात, नसा नसामधून म्हणजे रक्तवाहिन्यामधून जोश म्हणजे जोम, जोर, शक्ती, उत्साह उसळतो म्हणजे उसळी घेतो, चित्ती म्हणजे अंतःकरण, मन, हृदय. कवी या ठिकाणी सांगतात, रक्तामध्ये नवीन जोश निर्माण झालेला आहे, नवीन उत्साह उसळत आहे, नवीन आशा मनामध्ये रुजलेल्या आहेत आणि या उज्ज्वल विज्ञान युगातील अनुरेणूतून शब्द प्रगटत आहेत. लोक हो, पुढे चला, प्रगती करा. या कवितेचा माध्यमातून विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजामध्ये दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे. विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता, स्वातंत्र्य, बंधुता असे नवीन जग निर्माण होईल. प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांतीचा वणवा विझेल. दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता, दीनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल. विषमतेविरुद्ध लढा देऊन नवसूर्याच्या तेजात शाश्वत मूल्य प्रगट होतील. विज्ञानाच्या प्रगतीमुळे, मनातल्या नवीन आशेमुळे नसामधून जोम प्रगट होईल, उत्साह प्रगट होईल. मग अनुरेणूतील शब्द प्रकट होऊन आपल्याला सांगतील, चला पुढे चला, प्रगती पथावर चला, वाटचाल करा. अशा प्रकारे कवी या ठिकाणी आपल्याला या कवितेतून आशावाद व्यक्त करतायत. वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजामध्ये नवचैतन्य सळसळेल असं कवीला वाटतं. कवीला वाटतंय की मनामध्ये असणारं दुबळपण, नैराश्य, खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल. दैन्य, दारिद्र्याचा व विषमतेचा अंधार नाहीसा होईल. नवसूर्य या ठिकाणी निर्माण होईल. हा नवसूर्य ज्ञानाचा असेल, हा नवसूर्य पॉझिटिव्ह विचारांचा असेल आणि यामुळे संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्ययावत होत जाईल. विज्ञानाचा प्रकाश म्हणजे नवसूर्य आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष करणं म्हणजे एकजुटीने लढा उभारणं. दैन्य, दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता या विरुद्ध एकतेने लढणे नाही तर माणुसकी लयाला जाईल. म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून चौदार तळ्याचा संग्राम केला. तसा बुरसटलेल्या प्रथा, लांछनास्पद गोष्टीविरुद्ध संघर्ष उभारणं गरजेचं आहे. त्याच कवींनी संघर्ष पहा भरला असे म्हटलेले आहे. कवीच्या म्हणण्यानुसार आपल्याला अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मानवी जीवन आता उत्क्रांती घेत आहे आणि या विज्ञान युगामध्ये आपल्याला विज्ञानाचा पाठिंबा घेऊन आपलं स्वतःचं एक विश्व निर्माण करायचं आहे असं कवी या ठिकाणी सांगतात.
यानंतर विद्यार्थ्यांनी या कवितेवर असणारा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.